पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। औराळा नगरीत यावर्षी श्री लक्ष्मी देवीचा वार्षिक उत्सव भक्ती आणि शिस्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। मंदिर परिसरात पोलीस प्रशासन आणि पोलीस मित्रांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे भाविकांना सुरक्षिततेची जाणीव झाली। प्रतिनिधी गौतम हिवराळे, पोलीस अधीक्षक राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष भालेराव यांनी चोख नियोजन करत बंदोबस्त सांभाळला। याच दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील महिलांना पोलीस मित्रांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले। महिला प्रतिनिधी माया गुंजाळ यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली। मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी पाणी मंडप आणि स्वतंत्र दर्शन रांगांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। नवसाचा झुला, 12 गाड्यांची ओढ आणि भव्य कुस्त्यांचा आखाडा ही जत्रेची प्रमुख आकर्षण ठरली। पोलीस ट्रस्ट आणि नागरिकांच्या समन्वयामुळे औराळा येथील हा उत्सव एक आदर्श सोहळा ठरलाय। सांग तुझं नाव सांग। ईश्वरी राजेश भोसले, कुठं राहते? संभाजीनगर, एरिया काय? करोडी, साजापूर करोडी। कॉलनी वगैरे आहे का? अजून कॉलनी आहे का काही तिथली? म्हणजे असं गल्ली आहे का? इथं कोण कोण आलेलं आहे? इथं माझी वहिनी आली ती, पण ती बी भेटत राहिली नाही। मग आता कोण कोण होतं तुझ्या सोबत? नाही, मी एकटीच होती मंदिराकडे, माझी वहिनी आली ती पालिकायला। बाकीचे कुठे आता? बाकीचे तुझ्या सोबतचे? माझी वहिनी आणि मी होती फक्त बस। मग तुझी वहिनी कुठे आहे? वहिनी दिसून राहिली नाही मला। मग तुम्हाला फोन नंबर नसतात का? पप्पाचा फोन नंबर आहे। काय नंबर आहे? 9823693191। त्यांना फोनवर बोलू शकते का? इथे येतील का ते? नक्की? तुझे वडील नाही आले इथं आलेलेच नाही का? इथं आलेच मग नाही। तुझी वहिनी तू इथं आली, तर मग आता वहिनीला जर कधी बोलवायचं असलं, वहिनीला भेटायचं असलं तुला, तर कसं वहिनी सोबत कशी भेटणार तू? बोलून घेणार। कशी आहे तिचा नंबर? तिचा नंबर माहित नाही। मग तिला कसं काय माहिती काय तू इथे आहे असं? पप्पाला माहिती आहे। तुझ्या पप्पाला ती कुठे आहे माहिती आहे का? तुझा पप्पा तिला कसं काय कॉन्टॅक्ट करल? फोन नंबर तिच्याकडे आहे का फोन नंबर वहिनीकडे? ठीक, नक्की या बाय। संभाजीनगरची जर तू नसली तर तुझ्यावर जास्त कारवाई होईल आणि त्या दुसऱ्यांना पण तुला शोधावंच लागणार आहे। तू तोपर्यंत तुझी सुटका नाहीये, कळलं का? आतापर्यंत किती तोडला आहे पोते? नाही, आम्ही तसं काम काम करत नाही तसं। मग उगाच सापडली का तू? मी नाही काम। मार खाल्ला कसं वाटलं? हा, तुझ्या पप्पाने मारलेला आहे का तुला? असं मारलं होतं तुझ्या पप्पानं? नाही ना? तोडत होते तर आम्ही तिथं होतो ना, तिथं सांगायचं होतं तू आम्हाला। आमच्या गावात 3-15 दिवसापूर्वी शिवरचे लोक आहेत सगळे। ती दुसरीला का बरं पकडलं नाही तू? तुला तुला आम्ही पकडलं, मग त्याच्यानंतर तुला तिचं लगेच दाखवायला काय झालं होतं की ही पण आहे म्हणून असं? त्याच्यानंतर ती भेटलीच नाही ना तिथं। नंतरची गोष्ट नाही का? तेव्हा जागेवर का बरं सांगितलं नाही ही पण आहे म्हणून असं? ही पण लेडीज आहे असं का बरं सांगितलं नाही? पोरगी आहे का बाई आहे मोठी? पोरगी पण आहे, बाई पण आहे। ते पूर्ण 5-6 जण येते। तू ओळखशील त्यांना? कस काय ओळखशील? गुलाबी ड्रेस आणि साडी पेनले। लक्ष्मी माता मंदिर आहे, ही परंपरा जर तिथे बऱ्याच वर्षापासून चित्रप असल्यामुळे ते मोठे प्रमाणात यात्रा यात्रेमध्ये महिलांची झोके
त्यानंतर विविध प्रथा असतात, त्यानंतर हे हात पाळणे वगैरे आणि देखावे वगैरे लावलेले असतात. त्यामुळे इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीच्या निमित्तानं आपल्याला देवगाव रंगारी पोस्ट अंतर्गत असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री राठोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक मॅडम, तसेच डिव्हिजनचे उपविभागीय अधिकारी श्री पाटील साहेब आणि पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त प्रभारी अधिकारी श्री राठोड साहेब असतात देवगाव रंगारी यांच्या नेतृत्वामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं होतं. याच्यामध्ये जवळपास आपण 5 अधिकारी, 20-25 अंमलदार, तसेच एक 15-20 होमगार्ड इतका मोठा बंदोबस्त आपण लावलेला होता. याचबरोबर आपल्याला पोलीस मित्र संघटनेची सुद्धा काही अंमलदार म्हणजे कर्मचारी मिळाले नव्हते, त्यांची आपल्याला भरपूर सहकार्य झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा हा मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे या यात्रेला कुठलेही असे गालबोट लागलेले नाही. चोरीचे प्रमाणही आटोक्यात आहे. आम्ही बऱ्यापैकी चोरी होऊ दिलेली नाही. त्यानंतर इथे जे भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांना अडचण होणार नाही किंवा त्यांना हे होणार नाही आणि भाविकांची आपण गर्दी होणार नाही यासाठी बऱ्यापैकी नियोजन केले होते. काही नियोजन हे मंदिर प्रशासनाकडून सुद्धा अपेक्षित होते, परंतु जागा ही असल्यामुळे पुरेशी नसल्यामुळे त्यामुळे जसं पाहिजे तसं नियोजन तिथं नव्हतं. तरी पोलीस, होमगार्ड आणि पोलीस मदत मित्र जे आहे यांच्यामुळे बऱ्यापैकी बंदोबस्त चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि त्यासाठी आपण आणखी जे होईल ते प्रयत्न करतो. आपलं तो वरिष्ठ मुलाचं सहकार्य लावलं जर आपण हे घेतलं नाही. आता हे जे आहे हा बंदोबस्त हा आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे पोलिसांनी फार काही कष्ट घेतले असा विषय नाही. तो आपलं कर्तव्य आहे, आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे. जनतेच्या सेवेसाठी आपल्याला हे करणं आवश्यक आहे. बघितलं ना सर, तुम्ही 7 वाजेपासून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत साधारण सर्व आता आपण राऊंडवर होता. आम्ही आणि आमचे प्रभारी अधिकारी जर नसेल तर बाकी स्टाफ राहणार नाही. त्यासाठी आपण सर्वप्रथम आपण राहायला पाहिजे. आपण जर दिसलं तर बाकीचा स्टाफ हजर राहील. आणि तुम्ही लोकांनी फार सहकार्य केलेलं बंदोबस्त, तुमचंही खूप सहकार्य लागलेलं आहे. पोलीस मित्राचा बंदोबस्त कसा वाटला सर? एकदम मस्त. पोलीस मित्रांचा बंदोबस्त आम्हाला एकदम उत्कृष्ट वाटला. म्हणजे ते असं वाटलेच नाही की ते दुसरे असं फक्त आमचा एक भाग आहे आणि त्यांनी त्याचप्रमाणे ड्युटी केली. धन्यवाद सर. तुमचंही अभिनंदन. तुमचे